त्रिभाषा सूत्रासंदर्भात सरकारनं काढलेले जी.आर. रद्द. डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वात समिती स्थापन करून पुढील निर्णय घेऊ. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. 5 तारखेच्या मोर्चाऐवजी विजयी सभा होणार. 5 तारखेच्या सभेत सर्वांनी सहभागी व्हा. मराठी बांधवांना उद्धव ठाकरेंचं आवाहन. संदीप देशपांडेंकडून पुन्हा राज ठाकरे यांच्या भाषणातील व्हिडिओ ट्वीट. तुम्ही जे म्हणतात तेच करता. हिंदीच्या मुद्द्यावरून जी.आर. मागे घेतल्यानंतर राज ठाकरेंचं अभिनंदन करताना देशपांडेंचं ट्वीट. दोन्ही जी.आर. रद्द झाल्याच्या निर्णयानंतर मनसेचा जल्लोष. राज ठाकरेंच्या घराबाहेर मनसे कार्यकर्त्यांनी फटाके फोडले. मराठी जनतेच्या रेट्यामुळे सरकारनं निर्णय मागे घेतला आहे. सरकारला उशिरा आलेलं शहाणपण म्हणता येणार नाही. नवा समितीचा अहवाल काहीही येवो, सक्ती खपवून घेणार नाही. सरकारनं हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतर राज ठाकरेंचं ट्वीट. शैक्षणिक धोरणासाठी 2020 मध्ये उद्धव ठाकरेंनी समिती नेमली. माशेलकरांच्या नेतृत्वात त्यात अनेक मान्यवर होते. या समितीने 101 पानांचा अहवाल ठाकरेंना सादर केला आणि तो स्वीकारला गेला. फडणवीसांची माहिती. भाजप ही अफवांची फॅक्टरी. माझ्या अध्यक्षतेखाली फक्त अभ्यास समिती नेमली गेली. माशेलकर समितीनं दिलेला अहवाल आम्ही पान उघडूनही पाहिला नाही. खोटं कशाला बोलता. ठाकरेंच्या काळात जी.आर. काढला गेला. या आरोपांवर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया. पक्षाची गळती थांबवण्यासाठी आता युती करत आहेत. मुख्यमंत्री असताना मनसेला संपलेला पक्ष म्हणून हिणवत होते. ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चांवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा टोला. आम्ही दोघं एकत्र झालो तर यांना काय त्रास. शाखा प्रमुखांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल. तर एका विषयानं मराठी माणसाला एकत्र केल्याबद्दल फडणवीसांचे आभार. ठाकरेंचा टोला. जी.आर. रद्द झाला तरीही मोर्चा निघणारच असंही केलं स्पष्ट.